दंड प्रणाम. माय बापा, आपल्याकडं 4 साधनं मानलेली आहेत आपल्या पंथामध्ये: स्थान, प्रसाद, वासनिक आणि भिक्षू. तर ह्या साधनाचा आपण सेवा करून परमेश्वर प्राप्तीपर्यंत आपण जाऊ शकतो. तसे स्थानापेक्षा प्रसाद थोर आहे, प्रसादापेक्षा वासनिक थोर आहे आणि वासनिकापेक्षा भिक्षू थोर आहे. असं एकापेक्षा एक थोर आहे, सगळ्यात भिक्षू थोर आहे. तर मायबाप हो, तर आपले जे प्रसाद आहेत, स्थान आहेत, स्थान 1650 आहेत आपल्याकडे. आता 1650 होते, परंतु त्यातले 1000-1100 स्थानं आता शिल्लक आहेत, बाकीचे नामशेष झाले. तर त्या स्थानाची आपण म्हणजे सेवा केलेली करतोच नेहमी बी. त्या स्थानाला नेहमी जातो आपण, स्थानाची आपण व्यवस्था ठेवतो, स्थानावर पैसे ठेवतो, स्थानावर विडा ठेवतो, स्थानासाठी नेहमी जातो आपण आणि स्थानाची आपण काळजी घेतो. आणि काळजी घ्यायला एक म्हणजे हा पुजारी वर्ग बी आहेत तिथं काळजी घ्यायला विशेष. आपण तर नेहमी जातो तिथं. आणि मग आणि हे स्थान जे आहेत ते स्थानाची आपण ते मंदिरं बी छान बांधलेले आहेत. काय आता आमदार लोक बी त्याचे हे द्यायलेत आपल्याला, म्हणजे सभामंडप द्यायले, तर आमदार सरकार बी द्यायला आपल्याला तसं आहे. तर स्थानाची आपण व्यवस्था ठेवली. आता प्रसाद बी, आणि प्रसादाला तर इतकं महत्त्व आहे आपल्याकडं की तर वर्षातून 1-2 वेळेसच आपल्याला कार्य मिळतात ते. आणि त्या प्रसादाच्या बांधण्या आपण केलेले आहेत. ते प्रसाद अगदी एकदम आपण जसं सोनं ठेवतो, त्या सोन्याला जसं आपण लॉकरमध्ये ठेवतो त्याप्रमाणे प्रसादाची व्यवस्था आपण केलेली आहे. प्रसाद बांधण्या अनेक झालेले आहेत आपल्याकडं. कितीतरी म्हणजे वरचे वस्त्र जर खराब झाले तर पुन्हा आपण त्या प्रसादाची प्रसाद बांधण्या करत असतो. प्रसादाची बी आपण व्यवस्था ठेवली, स्थानाची बी आपण व्यवस्था ठेवली, त्याच्याकडे बी लक्ष दिलं, म्हणजे प्रसादाकडे बी लक्ष दिलं. आता त्याच्यानंतर वासनिक, नंतर भिक्षुकाची बी आपण व्यवस्था केली. भिक्षुकांना अनेक प्रकारचे अनेक छान असे आश्रम म्हणजे वासनिकांच्या सहाय्याने त्यांनी बांधले आणि त्यांची बी सोय झाली. खाण्यापिण्याची बी आपण त्यांना वासनिक वर्ग मंडळी त्या भिक्षुकांना खायला प्यायला बी कमी नाही पडू देत वासनिक मंडळी. परंतु जे वासनिक आहेत, वासनिकांची देखील सोय आश्रमात करतातच बाबा लोक. परंतु प्रश्न असा आहे बाबा की वासनिकाची जी मुलं आहेत ते, आणि मग असे जे आपण स्थानाची व्यवस्था केली, प्रसादाची व्यवस्था केली आणि वासनिकाची व्यवस्था केली, भिक्षुकाची व्यवस्था केली सगळ्याची. आणि कारण ते वंदनी येत आपल्याला, त्यामुळं आपण त्यांची व्यवस्था सगळ्याचीच केली. आणि 1650 तीर्थस्थान आहेत, पण प्रत्येक गावगाव जिथं आपले लोक आहेत, जिथं वासनिक मंडळी आहेत, तिथं आपण मंदिरं बांधलेली आहेत. म्हणजे मांडलिक मंदिरं आहेत, कितीतरी मांडलिक मंदिरं आहेत. आणि त्या मांडलिक मंडळाचं वर्धापन दिन करत असतो आपण. आणि त्या मांडलिक मंदिराचा देखील आपण कळसारोहण करतो. म्हणजे मंदिर तर बांधतो तर, पण कळसारोहण करतो. कळसारोहणाला अनेक बाबांना आमंत्रित करतो आपण वासनिक मंडळी, आणि त्यांच्या हातातून कळसारोहण करतो आपण. अनेक म्हणजे मंदिरं वरचीवर आपण बांधलो, प्रत्येक गावोगावी मंदिरं बांधली गेलेली, म्हणजे जिथं आपली मंडळी आहे वासनिक मंडळी तिथं. पण मायबाबा, प्रश्न असा आहे की आज काल असं झालं आहे की जे वासनिकांची मुलं आहेत, त्या वासनिकांच्या मुलांचं कळसारोहण होणं गरजेचं आहे. अहो, ते वासनिकाचे आवश्यक हे आल्यानंतर आता कितीतरी वासनिकाचे मुलं मी बघतो की म्हणजे इलेक्शन आलं की ते जय हो करत फिरतात त्या नेत्या लोकांचे, किती तर लोक. आणि मी तर मी ज्या गावाला राहत होतो त्या गावाच्या तिथं एक बाबा होते, त्या बाबांना मी प्रत्यक्ष दाखवून दिले आपले वासनिकाचे पोरं की धाब्यावर बसलेले,
तर मायबाबा ही आपली परिस्थिती म्हणजे आपले मला तसं म्हणायचं नाही की सगळेच तसे करतात असं नाही मला म्हणायचं, पण बरेच लोक बरेच वास्तविकाचे मुलं जे आहेत ते आज धर्माला मानत तर धर्माला मानत नाहीत, म्हणजे धर्मा धर्माबद्दल ते वेगवेगळे बोलतात. आणि मग मायबाबा आपल्याला हे असे मंदिराचे कळसावरून करण्यापेक्षा ह्या भिक्षुक वासनिकाच्या मुलाचं कळसावरून करणं गरजेचं आहे. वासनिकाच्या मुलाला योग्य शिकवून देणं गरजेचं आहे. नेहमी त्यांच्याकडे जाऊन त्यांची म्हणजे त्यांना म्हणजे समजून सांगणे त्यांना. मग आता कोणचे मुलं कुठं म्हणजे कुठं येतं बांगलादेशला आहेत, कोणचे अमेरिकेला आहेत, कोणचे कुठं येतं कोणचे कुठं आहेत मुलं. आजकाल असं झालं आहे की मुलं मुली हे बाहेर देशामध्ये पण नोकऱ्या करायला गेलेले आहेत. तर अशा जे मुलं आहेत त्या मुलाचं कळसावरून होणं गरजेचं आहे, त्या मुलाला धर्म समजणं गरजेचं आहे. त्यामुळं आपण समजा लोकांना त्या असे म्हणजे हे कळसावरून म्हणजे मंदिराचे कळसावरून करण्यापेक्षा आपण आपल्या वास्तविक वर्गाच्या मुलांचे कळसावरून करणं आज गरजेचं आहे. कारण म्हाताऱ्या माणसाला शिकण माझे गुरु येळवणकर बाबा होते, ते म्हणायचे की 10 वयस्कर माणसाला शिकवण्यापेक्षा 2 जरी तरुण कोणाला शिकवलं तर ते मुलं म्हणजे आयुष्यभर आपल्या धर्माला कामी येत असतात. आणि म्हणून त्या मुलाचं कळसावरून होणं गरजेचं आहे, त्या मुलाला धर्माचं शिक्षण देणं गरजेचं आहे. हो, पण हे काम सगळ्यांना आपण केलं तर होऊ शकतं आहे, पण ही काळाची गरज आहे, निकड आहे. तर ही निकड सगळ्यांना समजून घ्यायला पाहिजे. मायबाबा नाही तर काय होईल, आपण असे किती बी मंदिरं बांधले कळसारोहण केले ते मुलं मुलंच आपलेच कळस विकून 10 रुपयाला कमी पडणार नाहीत, हे कमी करणार नाहीत. हे ध्यानात ठेवा. काळाची पावलं ओळखा मायबापो, आणि काळाची पावले ओळखून व आपापल्या मुलाला तर मुलाचं कळसावरण करा, मुलाला चांगलं करण्याचा प्रयत्न करा, मुलाला धर्म शिकवण्याचा प्रयत्न करा. आणि मुलाला धर्म शिकवायचा असेल तर आपल्या अंगात आधी धर्म आला पाहिजे. आपणच आधी वासनिक बंधू भगिनीनं तुम्हीच चांगले वागले पाहिजे अगोदर. तुम्हीच धर्मानुसार वर्तन केलं तर मुलं जर आपण म्हणतात मुलं मुली धर्मानुसार वर्तन करतात, त्यांना विशेष करण्याचं सांगायचं, प्रसाद करण्याचं सांगायचं, ह्याचं महत्त्व सांगायचं. आणि तुम्ही जर करत राहिले धर्माचे कामं तर निश्चितच मुलं देखील तुमचे धर्माची कामं करतील आणि त्यांचं कळसारोहण होईल. हे थोडं कटू विषय आहे हा, पण कटू प्रश्न असला तरी बी हा आपल्या हिताचा आहे सगळ्याच्या. त्यामुळं मायबाबा मी व्यक्त झालो आणि तुम्हाला बोलायलो. याच्यात तुम्ही राग धरतात, राग धरला तरी धरा, परंतु हे म्हणजे हे सत्यता आहे आणि हे खरंच मुलांचं कळसारोहण होणं गरजेचं आहे असं माझं मत आहे. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.